प्रत्येक जणांची योग्य व्यवस्था आणि क्रीडा रसिकांसाठी देखील अतिशय चांगली बसण्याची योग्य व्यवस्था, त्यामुळे निश्चितच कौतुक आहे या स्पर्धेचं. येत्या काळात अजून पुढच्या एडिशनमध्ये येत असताना अजून चांगले बदल आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. सध्या आपण बघतोय निश्चितच पहिला दिवस आपल्या एकूणच वाडवळ समाजाचा आपण बघितलात, त्यामध्ये टीम मथाणे संघानं अंतिम विजेतेपद पटकावलं. सगळ्यात जास्त खुश माणूस माझ्या डाव्या बाजूला बसलाय आणि तोच सध्या गुणलेखकाच्या भूमिकेत आहे. त्याचंही करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम आदेश, तुझंही स्वागत आहे. DBN लाईव्हचे आमचे सगळे या सन्वय आमचे आयोजक सांगतील किती षटकांचा सामना आहे, कारण आपल्याकडे वेळेकडे देखील लक्ष द्यावं लागेल. 11 वाजत आलेत, अजूनपर्यंत पहिला बॉल नाही आहे. मी बऱ्याच ठिकाणी ज्या वेळा जातो त्यावेळेला 40+ क्रिकेटचं आम्ही उदाहरण देत असतो यंग क्रिकेटला, की यंग 40+ क्रिकेट बऱ्याचदा 9:30ला स्टार्ट होतं, 9:45ला स्टार्ट होतं. मात्र सध्या परिस्थिती ही थोडीशी वेगळी आहे. 11 वाजले तरीसुद्धा पहिला चेंडू पडलेला नाही आहे. त्यामुळे एखाद्याचा आदर्श देत असताना प्लीज तशी आदर्शवत कामगिरी देखील आपल्याकडून होणं गरजेचं आहे. वेळेचं बंधन असल्या कारणामुळे काही कठोर निर्णय आम्ही नक्कीच घेणार आहोत. सहकार्य करा. 30 सर्कल आहे, लक्षात घ्या. अन्वय अँड कंपनी म्हणजे एकूणच MCC क्रिकेटला विनंती करतोय, हा सामना किती षटकांचा असेल आपण कळवूया दोन्ही संघांना. आणि बॅनरच्या समोर ज्या बाईक कोणी पार्क केलेत लक्षात घ्या, बरोबर विकेट किपरच्या पाठीमागे जो बॅनर आहे मुख्य रस्त्याच्या इथे, तिथे ज्या बाईक पार्किंग केलेत ना त्या जरा प्लीज तिथून हटवा प्लीज. थँक्यू सर, आपलं मनापासून आभार आहे. अजून एक बाईक तिकडे आहे, कोणाची असेल तर प्लीज तिकडनं बाजूला घ्या प्लीज. किंवा आमचा कोणी कार्यकर्ता जर असेल तर जरा ती बाजूला किंवा मागे नेली तरी चालेल त्या बॅनरच्या. थँक्यू. कारण आमचे सगळे प्राऊड स्पॉन्सर आहेत. जेम ग्रुप असो, राईट क्लिक असो, त्यानंतर निश्चितच ABC फार्म असो, अनेक स्तरातून आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य लाभलं आहे. त्यामुळे आपलं मनापासून हार्दिक आभार. त्या सगळ्या मान्यवर स्पॉन्सरची नावं देखील अगदी आम्ही ऑडिओबद्ध केली आहेत आमचे बिपिन वर्तक यांनी, त्यांचंही मनापासून कौतुक. आमचा DJ वादक अनिकेत कोळी याचं देखील कौतुक आहे. आणि DBN लाईव्ह धनंजय आणि संपूर्ण त्यांची टीम आज स्वतः तो उपस्थित आहे आणि निश्चितच आजच्या दिवसात त्याचंही करूया स्वागत. बेस्ट ऑफ लक टीम DBN. चला मॅच ऑन का होत नाहीये? 5 मिनिटं सर नाही आहेत आमच्याकडे. खेळाडूंची निवड सुरू आहे का? ओपन क्रिकेट आहे, 40+ क्रिकेट आहे, ज्या काही गोष्टी असतील त्या लवकरात लवकर बाजूला सारा. चला बॅटर गणेश काकड सर बॅटर पाठवा. यस अन्वय, 5 षटकांचा सामना असेल, 2 षटकांचा पॉवर प्ले असेल, लक्षात घ्या. इट्स अ 2 ओव्हर पॉवर प्ले मॅच, 5 ओव्हरची मॅच आहे. चला अभिजित आघाडीची जोडी पाठवा लगेच. आपण लगेच सुरुवात करूया मॅचला. आजच्या दिवसाला वेळ लावणार आहोत. येस सर, वेळ लावणार आहोत. 20 मिनिटात आपली 4 षटकं झाली पाहिजेत आणि 25 मिनिटामध्ये 1 इनिंग संपली पाहिजे. त्यामुळे प्लीज सहकार्य करा. तसेच एक राखीव खेळाडू पाठवा. श्री मोटर्स आपण बघतोय, श्री मोटर्स गोपी 11चा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकांत आपटेकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी उत्तमोत्तम क्रिकेट ते खेळत असतात. अगदी मुंबई परिसरात आपण बघतोय. यस 10 खेळाडू आहेत त्यांचे, नो डाऊट. मात्र तरीसुद्धा सहकार्य करता येते. थँक्यू. टेनिस बॉल क्रिकेटनं काय लिजंड दिलेत. वसई विरार परिसर असो, पालघर पट्टा असो, ठाणा परिसर असो, रायगड परिसर असो, अगदी मीरा भाईंदर मुंबई, या सगळ्या पट्ट्यातून अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे सगळे लिजंड खेळाडू आणि घडवलंय या क्रिकेटपटूंना, अगदी क्रिकेटनं घडवलंय असं आपण म्हणूया. इतकं वर्ष सातत्याने क्रिकेट, अगदी क्रिकेटला सुरुवात बऱ्याच जणांनी 17-18व्या वर्षी केली असेल. आजही ते क्रिकेट खेळत आहेत. आज वयाची 45 ओलांडले, 50 ओलांडले तरीसुद्धा सक्रिय आहेत क्रिकेटमध्ये. चला आता जास्त वेळ का जातोय? बॅटर का जात नाहीये तुम्ही? गणेश सर प्लीज. चला क्षेत्ररक्षण सजवा. बघा आमच्या पंचांचे वारंवार इशारे येत आहेत, कारण आमचे पंच गंभीर, इतके गंभीर आहेत की बरोबर 4:30ला मॅचेस संपल्या पाहिजे. काय सर, बरोबर ना? आज पंचांच्या भूमिकेत निश्चितच आपण बघतोय जयप्रकाश सर यांना आपण पाहू शकता, JP सर, त्याच्यानंतर परशुराम सर म्हणजेच गंभीर, आणि अजून एक नवीन पंच आपल्याला आज पाहायला मिळतील ते म्हणजे चेतन बोलेकर सर. त्यांचंही आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत.
त्यांनाही आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि निश्चितच नेहमीच आपण म्हणत असतो एखाद्या BST बसवर लिहिलेलं असतं आजचा दिवस शून्य अपघाताचा. तर माझंही तेच मत असेल की आजचा दिवस शून्य विवादाचा असेल आणि चांगले क्रिकेट आपल्याला दिसेल. अंपायरनं सांगितलंय ना ती गोष्ट, नो डाऊट, कारण आमचे सगळे अधिकार पंचांकडे आहे, टेन्शन नाही. राईट राईट राईट. बघा सबस्टिट्यूट एका ओव्हरसाठी दिलाय अशी माहिती देत आहेत, त्यामुळे पंचांनी देखील ही गोष्ट नोंद करावी. आई जीवदानी विरार म्हणजेच बबली जरा एक एक्स्ट्रा पाठव प्लीज, जर कोण असेल तर प्लीज या इथे सर. चला मॅच ऑन करूया आता, वेळ नको, 11 वाजून गेलेत, 5 ओव्हरची मॅच आहे. स्वागत करूया 40+ या दोन्ही संघांचं. एका बाजूला श्री मोटर्स गोपी 11 या संघानं नाणेफेक जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आई जीवदानी विरार हा संघ बॅटिंग करतोय. राजेश ओगे नॉन स्ट्राईक एंडला, तर स्ट्राईक एंडला संतोषला तुम्ही पाहू शकता. दोन्ही अफलातून खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर स्वतः श्री मोटर्स गोपी 11चा श्रीकांत आपटेकर गोलंदाजी मार्कवर. त्याचंही करूया स्वागत. एक अफलातून गोलंदाज आहे, फिरकी मारा तुम्हाला पाहायला मिळेल. DBNचा कॅमेरा देखील सज्ज झालाय. सध्या श्रीवर फोकस आहे. भरपूर आवडता खेळाडू, हसरा खेळाडू आणि नेहमीच अगदी दिलदार खेळाडू म्हणून श्रीचं नाव घेतलं जातं. प्रत्येक ठिकाणी एक क्षण नक्कीच एक असा काळ होता श्री फक्त एंट्रीज टाकायचा, तो खेळायचाही नो डाऊट, मात्र बऱ्याचदा तो पहिल्या राऊंडमध्येच पराभूत व्हायचा, तरी देखील त्याची एंट्री ही फिक्स असायची. याचं कारण तो स्वतः एक अफलातून उद्योजक आहे. यस पंचांचा इशारा आलाय. वी आर रेडी, मॅच ऑन होते. वेळेकडे लक्ष घालूया. आमचा स्टॉप वॉच सुद्धा सुरू झालाय. लक्षात घ्या श्री 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झालीच पाहिजे. अनेक मान्यवरांची उपस्थिती सुद्धा आज संपूर्ण दिवसभर या मुख्य मंचावर लाभणार आहे. त्यांचंही करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. MCCचं योग्य लक्ष आहे आपल्या सगळ्या मान्यवरांवर. मान्यवर येत आहेत, त्यांचं लगेच स्वागत केलं जातं आणि त्यांचा सन्मान केला जातो. ही परंपरा आहे, ही संस्कृती आहे MCCची. पहिला चेंडू डेड ऑन स्पॉट आहे. काय इनसाइड आउट खेळला, अतिशय चांगला फटका. इथे धोका होऊ शकेल का? घडलंय काय? पहिल्या चेंडूवर ऍक्शन बघा. हे 40+ क्रिकेट आहे. अगदी थर्ड अंपायर कडे डिसिजन सोपवलाय. वळूया लगेच DBNच्या वॉर रूम मध्ये. आमचे थर्ड अंपायर चेतन बोळेकर सर इथे उपस्थित आहेत आणि सगळ्या ऍक्शन त्या घडामोडी ते पाहतील आणि त्यानंतर डिसिजन येणार आहे. मात्र काय ऍक्शन बघायला मिळते. वा वा वा. 40+ क्रिकेट वाटतं तितकं सोपं नाहीये आणि ते हलक्यात देखील घेत नाहीयेत. अगदी पहिली ऍक्शन इथे पाहायला मिळाली. चेंडू हातात आहे किंवा नाही, बेल्स उडालेत किंवा नाही, बॅट क्रीजमध्ये आहे किंवा नाही, या सगळ्या गोष्टींचा पडताळा करताना आमचे तिसरे पंच पाहायला मिळते आहेत. कारण जर बॅट क्रीजवर देखील असेल तरी देखील इथे धोका निर्माण होऊ शकेल. लेट्स सी. सगळ्या गोष्टी आम्ही इथे चेक करतोय प्रत्येक कॅमेरा अँगलनं. बॅटर बाद आहे. पहिलाच धक्का. अगदी संतोषला परतावा लागेल. अफलातून थ्रो आणि त्यानंतर जबरदस्त गॅदर श्रीकांत आपटेकरचा. पहिल्या चेंडूवर धावचीच्या रूपानं संतोषला अगदी पॅव्हलियनचा रस्ता. काय सुरुवात होते. हे आहे 40+ क्रिकेट. वेल डन श्री, वेल डन टीम श्री मोटर्स गोपी 11. मिश्रा मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक खेळला. किती लवकर त्याला जावं लागलंय. संतोषला कल्पनाही नव्हती ज्या पद्धतीने त्याने इनसाइड आउट खेळला होता. अगदी मिड ऑफला उभा असलेल्या क्षेत्ररक्षकांना कोणतीही चूक केली नाहीये आणि पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अगदी पहिल्या चेंडूवर थर्ड अंपायर इनॅक्शनमध्ये आले आणि तिथून डिसिजन आला की फलंदाज धावचीच्या रूपाने बाद आहे. पहिला धक्का आई जीवदानी विरार या टीमला.
सुरुवात अशी झाली. श्री मोटरची गाडी आता निघालय, पहिल्या गिअर मध्ये आहे ती सध्या. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा डिसिजन. चला जास्त वेळ घेऊ नका, कारण डावा उजवं कॉम्बिनेशन आहे आम्ही समजू शकतो, मात्र प्लॅन्स रेडी ठेवा, तुमचे प्लॅन रेडी ठेवा. आमचं स्टॉपवॉच सुद्धा रेडी आहे. पुढचा चेंडू वर पिच केलाय, ड्राईव्ह करायचा होता, मात्र बॅटची एज आणि चेंडू अगदी आपण बघतोय तो म्हणजे स्लिप मध्ये आलाय. एकच धाव, पहिली धाव फलकावर लागते. राजेश योगे चांगले खेळाडू आहेत, अनेक ठिकाणी मातब्बर कामगिरी नेहमीच पाहत आलोय, आणि जसे जसे त्यांचे अपडेट्स अगदी फेसबुकवर येतात लगेच कळतं आज काहीतरी स्पेशल केलंय राजेशनं. तोच राजेश नॉन स्ट्राईक एंडला. तर दुसऱ्या बाजूला राजू मिश्रा, हा देखील एक अतिशय जबरदस्त खेळाडू, बिझी खेळाडू आहे, बरंच क्रिकेट खेळतो, यंग क्रिकेट असो किंवा 40+ क्रिकेट असो, सक्रिय खेळाडू आहेत आणि क्रिकेटचं अतिशय चांगलं नॉलेज आहे. पाहूया हे कॉन्टेस्ट. ओ व्हॉट अ शॉट, दॅट्स राजू मिश्रा फॉर यू. एक्स्ट्रा कव्हरला हा खणखणीत ड्राईव्ह आहे आणि श्रीकांत अपटीकरवर केलेलं हे खणखणीत आक्रमण आहे. अगदी हा चौकार म्हणजेच काय तर उत्तम ज्वेलर्स चौकार. हा चेंडू जर भेदला तर आउटसाईड ऑफ स्टंप होता, तिथे जागा बनवली, थोडंसं बाहेर आले, त्यानंतर जी रूम बनवली त्याचा वापर केलाय आणि एक्स्ट्रा कव्हरला काही खणखणीत स्ट्रोक खेळलाय. वेल डन राजू मिश्रा. एकूणच आपण बघतोय ही धावसंख्या 5 वर पोहोचतीये. इथे पुन्हा एकदा वा वा वा, अफलातून ट्रिमेंडस, सगळं काही वापरूया या फटक्यावर. एक जमाना गाजवलाय, हा जमाना देखील गाजवतायत. हे आहे 40+ क्रिकेट मित्रांनो. अगदी 2 चेंडूवर 2 खणखणीत चौकार. श्रीवर आता दबाव असेल, पहिल्या चेंडूवर विकेट जरूर आली धावचीची, मात्र त्यानंतर राजू मिश्रा गेल्या गेल्या अगदी गाडी 4थ्या गिअरमध्ये आहे. स्लो डिलिव्हरी आहे, पुन्हा एकदा इनसाइड आउट, अजून एक चांगला फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री जवळ, क्षेत्ररक्षण झालंय, मात्र या गडीला या 2 धावा कंप्लीट होताना दिसतील. सुपर्ब क्रिकेट, अगदी सुपर्ब क्रिकेट. आम्ही लिजेंड का आहोत, कारण या एकूणच खेळाचं अगदी बाळकडू आहे ना, मागच्या 25-30 वर्षापूर्वीच प्यायलो आहे आणि त्यामुळेच हा एवढा एक्सपिरियन्स घेऊन या खेळपट्टीवर आम्ही आहोत. लिजेंड, ॲब्सोल्यूट लिजेंड. काय स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर गडीबाद, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 4, त्यानंतर 4, त्यानंतर 2. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या 11, गडीबाद 1. फुल पिच डिलिव्हरी आहे, ऑन साईडला टर्न केलाय, प्रोटेक्शन आहे डीप मिड विकेटला. खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं डिफ्लेक्शन झालं, नाही ग्रीप करू शकले आणि इथे आपण बघतोय हा चेंडू सीमा पार येतोय. आलाय उत्तम ज्वेलर चौकार. हा फटका आपण बघितला, अगदी लो फुलटॉस डिलिव्हरी होती, मात्र इथे जास्त काही करण्यापेक्षा अगदी शिस्तबद्ध खेळ केलाय तो म्हणजे राजू मिश्रानं. कारण बऱ्याचदा अशा पद्धतीचे चेंडू जर बघितले तर आपले यंग क्रिकेटर स्लॉक स्वीप करतात किंवा फाईनला खेळण्याचा जास्त प्रयत्न करतात, मात्र राजूने इथे चांगला ऑनड्राईव्ह केला, अगदी जबरदस्त तो ग्लान्स होता आणि तिथून आपण बघतोय चेंडू चांगल्या पद्धतीने सीमापर्यंत येतोय. थोडंसं डिफ्लेक्शन झालं, त्यामुळे एकूणच क्षेत्ररक्षक थोडेसे कमी पडले, मात्र हा चौकार उपयुक्त ठरतोय. पहिल्याच षटकात अगदी 15 धावा. अफलातून कामगिरी. बॉलरचं नाव द्या प्लीज. सचिन येतो गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या षटकासाठी दुसरं पॉवर प्ले सुरू झालंय. अजून एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर दिसणार आहे. क्षेत्ररक्षण लवकर सजवा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. ऐशिवदानी विरार. पहिल्या षटकात तब्बल 15 धावा. नाव राजेश योगे टर्न असं आपण म्हणूया. राजू मिश्रानं काही स्टार्ट दिलाय. जबरदस्त फॉर्मात असलेला खेळाडू आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून फॉर्मात आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. नेक्स्ट बॉल सचिन, क्रॉस बॉडी स्ट्रोक आहे, अगदी एज लागले, चेंडू ट्रॅव्हल होणार आहे अगदी सीमारेषा पार. उत्तम ज्वेलर चौकार, अगदी 2 खेळाडूंना बीट करून हा चेंडू फरार झालाय. 4 धावा. मध्ये जर व्यवस्थित बघितलं टप्पा पडल्यानंतर चेंडू टर्न झालाय आणि त्या एकूणच फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला संधी देखील नव्हती. इतका वेगाने तो चेंडू ट्रॅव्हल झालाय. या 4 धावा राजेशच्या खात्यात जातात आणि एकूणच संघाच्या. यावेळेला शॉट डिलिव्हरी आहे, फटका चांगला आहे, हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याला बीट करून चेंडू अगदी सीमा पार. हा आलाय युरो पॉवर षटकार. सगळे फोटो कव्हरेज केले जात आहेत. एक अतिशय चांगला फोटोग्राफर तो नक्कीच आहे. हे सगळे फोटो तो सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील निश्चितच पाठवणार आहे. थँक्यू व्हेरी मच जयदीप, चांगली कामगिरी. नेक्स्ट बॉल सचिनवर आक्रमण केले जात आहे. पुन्हा एकदा वर पिच केलाय. हा फटका जर बघितला तर योग्य म्हणता येणार नाहीये तर सुद्धा तो एक धाव देऊन जाणार आहे. एक गोष्ट चांगली घडली, स्ट्राईक रोटेट झालंय म्हणजे एकूणच चेंडू डॉट ना येता धावा आल्या पाहिजेत. हा जो एकूणच कर्णधाराचा इशारा आहे तो पूर्णपणे पाळताना हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला राजू मिश्रा तर दुसऱ्या बाजूला राजेश ओगे. पार्टनरशिप फुलताना दिसते. अगदी पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता, तिथून ही पार्टनरशिप आपण बघतोय अगदी 26 धावांची. वेल्डन राजू मिश्रा, वेल्डन राजेश ओगे. उत्तर द्यावं लागेल टीम श्री मोटर्सला. गोपी 11 या नावाने प्रसिद्ध असलेला संघ आज श्री मोटर्स या नावाने उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. याचं कारण श्रीकांत आपटीकर. श्री मोटर्स एक अतिशय जबरदस्त फ्रँचायझी आहे. यावेळेला अगदी अगदी थोडासा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आहे मात्र चेंडू जर बघितला तर निश्चितच ती लाईन आहे, ती लाईन क्रॉस केली त्यामुळे पंचांच्या एकूणच मनात शंका निर्माण झाले. व्हाईट बॉल आलाय. थँक्यू व्हेरी मच गंभीर सर. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते, ती जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावर. हवेली पुणे डॉन 11 संघ उपस्थित झालाय का आणि पागदरे एकविरा स्पोर्ट्स जर तुम्ही आला सर तर लगेच आल्याची नोंद करा प्लीज. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, अगदी गोलंदाज देखील तिकडे क्रीज मध्ये निश्चितच स्लिप झालेत मात्र या फटक्याची खरंच गरज आहे का? कदाचित राजू मिश्राला पूर्ण कल्पना आहे की तो आपला स्वाभाविक खेळ आहे मात्र कुठेतरी लॉंग लेग परिसरामध्ये जो गॅप आहे तो कन्वर्ट होऊ शकला असता. एनिवे मात्र हा चेंडू आपण बघतोय एक धाव देऊन जातोय लेग बायच्या रूपानं. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 28 धावा, 1 गडी बाद. चांगली पार्टनरशिप. 40+ क्रिकेट 5 ओव्हरची मॅच आहे. पहिला सामना आई जीवदानी विरार वर्सेस श्री मोटर्स गोपी 11 या दोन संघादरम्यान. पुढे आले खेचायचा होता फटका. हा चेंडू मात्र आउटसाइड ऑफ स्टंप आहे. व्हाईट बॉल. सचिन लाईन अँड लेंथवर कंट्रोल नाहीये. भरपूर गरज आहे, व्हेरिएशन करायचं आहे त्यांना, एकूणच फलंदाजांना अडकवायचं आहे मात्र कुठेतरी विकेटच्या दोन्ही बाजूला चेंडू फिरवत असताना लेंथ जो एक महत्वाचा पार्ट असतो गोलंदाजांचा तो कुठेतरी विसरलेत. इथे हा चेंडू देखील वाईड येतोय. षटक लांबतय. वेळ घेतला जातोय. श्री नाखुश असेल की ही गोलंदाजी अपेक्षित नाहीये कारण ज्यावेळा तुम्ही टॉस जिंकता, ज्यावेळा तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारता त्यावेळेला अपेक्षित असतं की पहिल्या 2 षटकावर कसं वर्चस्व देता येईल ते. मात्र इथे या 2 षटकावर वर्चस्व गाजवलंय ते म्हणजे आई जीवदानी विरार टीमनं. स्लो डिलिव्हरी आहे, चांगला पिक केलाय, अतिशय चांगली स्क्वायर कट पाहायला मिळते. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. सीमा पार आलाय. उत्तम ज्वेलर चौकार.
हा चेंडू देखील फेस करताना राजेशने एक गोष्ट बघितली की चेंडू अगदी आवाक्यात आहे, फटका खेळू शकतो, मात्र जर लीव जरी केला असता तरी सुद्धा तो जवळजवळ वाईट गेला असता अशी परिस्थिती होती. मात्र हे षटक अजूनही संपलेलं नाही आहे, कारण आत्तापर्यंत आपण बघतोय 3 वाईट कन्सिड केलेत. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर देखील अगदी मोठा फटका होता षटकाराचा. इथे मात्र ॲट द एंड आपण बघतोय हे षटक संपलंय. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या अगदी 34 वर जाऊन पोहोचले. या षटकात भली मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. याचं कारण मोठे फटकेही आले, अवांतर धावाही आल्या आणि त्यामुळेच या षटकात तब्बल आपल्याला 19 धावा पाहायला मिळालेत. पहिल्या षटकात 15 धावा, दुसऱ्या षटकात 19 धावा. संघाची धावसंख्या 34. लक्षात घ्या 11 मिनिटं घेतली तुम्ही 2 षटकं हाताळण्यासाठी. श्री या गोष्टीकडे लक्ष घाला. 5 ओव्हरची मॅच आहे. अगदीच जर विचार केला तर 30 मिनिटामध्ये 5 षटकं संपली पाहिजे असा विचार आहे. लक्ष घाला. आता सध्या गणेश काकड थोडंसं रिलॅक्स असतील आणि सध्या ते लगेच आपल्या टीमसाठी जो अल्पोपहार आम्ही त्यांना प्रोव्हाइड केला आहे आमच्या एकूणच आय थिंक प्रकाश वर्तक, राजेश वर्तक यांच्या माध्यमातून हे सगळे वेलकम किट देण्यात आले. त्याचा आनंद ते घेत आहेत. भरपूर गरज आहे, एवढा उकाड आहे आणि ज्युसेस प्या, जास्तीत जास्त केळ्याचं सेवन करा. या सगळ्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. आणि 40 नंतर बऱ्याच गोष्टी शरीरातील कमी होतात, खास करून कॅल्शियम कमी व्हायला सुरुवात होते. तुम्हाला विटॅमिनचा अतिरिक्त इंटेक, मेडिकलच्या गोळ्या तुम्हाला वापराव्या लागतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या गुडघ्यातलं जे वंगण आहे ते कमी कमी होत जातं. त्यामुळे ही ऑइलिंग झाली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करा. गोलंदाजी मार्कवर श्री पुन्हा एकदा येतोय, टीम कॅप्टन. ऑल आईज ऑन राजेश मिश्रा, राजू मिश्रा. काय बॅटिंग सुरू आहे, काय बॅटिंग सुरू आहे. आत्तापर्यंत त्याची बॅटिंग जर बघितले तर 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. त्यानंतर राजेश ओगेच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार. ही कहाणी राहिली आत्तापर्यंत या 2 ओव्हरची. 34 धावा, 17 धावांची सरासरी. जास्त वेळ घेताय प्लीज. हवेली पुणे डॉन 11 पाकदरे एकविरा स्पोर्ट्स, कुठे आहात तुम्ही? चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. जास्त वेळ घेताय. टेस्ट क्रिकेट नाही खेळत आहोत आपण. शॉर्ट बॉल आहे, अगोदरच विचार केला होता. स्विच हिटचा डोक्यावर हात गेलाय आणि कदाचित डोक्यावर हात या गोष्टीसाठी दिलाय की गणेश काकड काय म्हणतील. आणि गणेश काकड म्हटलं तर एक वेगळ्या प्रतीचा टीकाकार आहे. अगदी हसत हसत टीका करतो की ही गोष्ट चुकलास तू मित्रा. वेगळं रसायन आहे. यंगस्टार पापडी बनण्यामागे या एकूणच माणसाचा मोठा वाटा. आणि नो डाऊट क्रिकेटर्स, त्यांचे सगळे क्रिकेटर जे प्रोड्यूस झाले, ऑन साईडला फटका चांगला आहे, मात्र प्रोटेक्शन आहे डीपमध्ये. जास्त धावा नाही मिळणार. थ्रो अप्रतिम दिला जातोय. बॅकअप आहे, एकच धाव. मात्र ही पार्टनरशिप थोडीशी डोकेदुखी ठरते श्री मोटर्स गोपी 11 संघासाठी. कारण पहिला फलंदाज बाद झाला, आता तो त्याला भरपूर काळ लोटलाय असं वाटतं. मला वाटतं तो काल आऊट झालाय आणि हे 2 फलंदाज खेळतात असंच वाटतंय. कारण ही 35 धावांची जबरदस्त पार्टनरशिप. डावा उजवं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षण सजवावं लागते, नो डाऊट. कारण आपण बघतोय महत्त्वपूर्ण क्षण आहेत. प्रत्येक मॅच नॉकआउट राऊंड आहे. कारण इथे पराभूत व्हाल तर अगदी घरचा रस्ता आहे. त्यामुळे निश्चितच प्रत्येकजण आपापला प्रयत्न करतोय. मात्र वेळेकडे लक्ष द्या, एवढंच आम्ही सांगू. चौदा मिनिटं आतापर्यंत झालेले आहेत पहिला चेंडू टाकून. यावेळेला लेग ब्रेक डिलिव्हरी होती, मात्र नाही पकडू शकले विकेट कीपर. लेट्स सी द अंपायर डिसिजन. काय घडलंय इथे? नो बॉल घोषित केलाय. कारण आपण बघतोय अगदी लेग स्टंपला स्क्वेअर ऑफ द विकेट फाईनला 3 क्षेत्ररक्षक ठेवलेत, त्यामुळे हा नो बॉल आहे. काय पंचांचं लक्ष आहे, अफलातून. वेल डन गंभीर सर, नो बॉल आहे. येस, म्हणजेच एकूणच 5 धावा फलकावर. क्या कर रहा है श्री, एवढंच मी म्हणेन. 40+चं क्रिकेट. कदाचित ते सांगताना मला तो थोडंसं दुःख वाटतंय की 40+च्या क्रिकेटरना हा रूल माहिती नाही.
की फाईन तुम्ही एकत्र 3 क्षेत्ररक्षक नाही ठेवू शकत, कारण तिथे शॉर्ट फाईन लेग सुद्धा दिसतेय, शॉर्ट स्क्वेअर लेग सुद्धा दिसते, ती थोडीशी वाईल्डिश आहे. आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक देखील अगदी फाईन आहे, त्यामुळे हा नो बॉल घोषित केलाय. फुलटॉस बॉल आहे, चांगला फटका, ड्राईव्ह चांगला पाहायला मिळतोय, मात्र क्षेत्ररक्षक निवडलाय. एकच धाव. बाद होऊ शकले असते, मात्र श्रीचा प्रयत्न नव्हता. आणि कदाचित ही आता मी म्हटलं ना की ही पार्टनरशिप थोडीशी डोकेदुखी ठरलंय. आता एकूणच बॉडी लँग्वेज जर बघितली ना श्री मोटरची, तर थोडीशी खालावलंय. याचं कारण ही पार्टनरशिप आहे. राजू मिश्रानं काय स्टार्ट दिला, राजेश ओगे त्याच्यावर अगदी थरवर थर चढवतोय. ही इमारत आता मोठी होत चालली आहे. नेक्स्ट बॉल, शॉर्ट बॉल आहे, फिरवलाय, अगदी फिरवलाय. हा मोठा फटका, युरो पॉवर सिक्सर. वेल डन राजू मिश्रा, षटकार. आयोजकांना विनंती करतोय, तिकडे आपले प्लेयर जात आहेत बघा बॉल हे करायला, जरा आयोजकांनी लक्ष घाला त्या गोष्टीकडे. थँक्यू. चला, दैदीपची कामगिरी सुरू झालाय. ड्रिंक्स ब्रेक झालाय, लवकर पाणी पिऊन घ्या मित्रांनो प्लीज, कारण बऱ्याच काळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आत विदाऊट पाणी, जरा पाणी पिऊन घ्या लवकर. चला प्लीज, ड्रिंक्स ब्रेक. ऐकूया जबरदस्त म्युझिक. कम ऑन अनिकेत. पुरुषोत्तम कवळी, राहुल कवळी, हर्षद कवळी, रिद्धी फूड ओव्हर अर्थात रिद्धी राऊत, सोलार एनर्जी, वर्तक फार्म हाऊस अर्थात निखिल वर्तक, वर्तक फिटनेस प्लॅनेट अर्थात भूषण रामदास वर्तक, राऊत पोल्ट्री फार्म अर्थात पंकज राऊत, महेश म्हात्रे, राजन दादा पाटील, पुरुषोत्तम कवळी, अतुल वर्तक, प्रफुल्ल म्हात्रे, जितेंद्र वर्तक, क्लॅपेश रॉड्रिक्स, द पेस्टल स्टुडिओ अर्थात प्रतीक वर्तक, सौ सुजाता हर्षद कवळी, डॉक्टर बी जे राऊत, जयेश वर्तक अर्थात बच्चू बंधू, थँक्यू. वसंत राऊत. 47 धावा झालेत. तिसरं षटक अजून आपण बघतोय या संपलेला नाहीये. हा षटकार येतोय, त्यामुळे निश्चितच या धावसंख्येनं भरपूर मोठा आकार घेतला. ही पार्टनरशिप 47 धावांची आणि त्या सगळ्या हायलाइट्स डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून दाखवल्या जात आहेत. या दोन फलंदाजांनी धुमाकूळ घातला. ही वॅगन व्हील पाहायला मिळत आहे आणि नो डाऊट डीबीएन म्हटलं की अगदी अप टू डेट कामगिरी. धनुबाबू नारंगी. सत्तेचाळीस धावांची पार्टनरशिप. कालचा दिवस ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये देखील अगदी 100 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. ती म्हणजे उमी केणी आणि ऋतिक पाटीलच्या माध्यमातून, वडवली बी संघाच्या माध्यमातून अफलातून कामगिरी. का बॅटिंग केली होती. चला चला, आता वेळ घालवू नका, लवकर क्रिकेट खेळा. 47 झालेत. इथे विकेट येणार का? त्या विकेटच्या शोधात श्री अँड कंपनी. चांगला फटका आहे. इथे देखील अगदी खाली राहत होता चेंडू, शेवटच्या क्षणी अगदी थोडंसं वाकून स्क्वायर कट केली आहे. थ्रो बघा अप्रतिम होता, नो डाऊट. मात्र या दोन धावा इथे कंप्लीट होताना दिसत आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट, काय तो स्टॅमिना. कोण म्हणणार आहे 40 प्लसचे खेळाडू आहेत. अगदी अगदी हा स्टॅमिना अफलातून आहे. भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप आहे आई जीवदानी विरार संघाकडे. अजून भरपूर बिग हिटर खेळाडू देखील यायचे बाकी आहेत. मात्र सध्या राजू मिश्रा शो सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू इथे ट्रॅव्हल होणार आहे डीप फाईन लेगला. अगदी हा चौकार येतोय उत्तम ज्वेलर चौकार.
करणे 53 धावा. जबरदस्त पार्टनरशिप. टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. पहिला फलंदाज बाद झाला, धावसंख्या 0 होती आणि त्यानंतर 53 धावांचा धुमाकूळ अगदी 3 षटकामध्ये. अजूनही 2 षटके शिल्लक आहेत. यावरून अंदाज येतोय की आई जीवदानी विरार संघ कुठल्या आकड्यावर डोळा ठेवून आहे आणि कदाचित गणेश काकडे आणि कंपनीने एकच गोष्ट मनात ठेवली असेल की आम्हाला 75च्या पलीकडे जायचं आहे. लेट्स सी, पाहूया. आणि ज्या पद्धतीने मी सांगितलं की अजून बॅटिंग लाईनअप मोठी आहे, काही नावं मी नक्कीच तुमच्यापर्यंत ठेवीन. अजून कोण बॅटर यायचं आहे? ॲलन यायचं आहे मित्रांनो, अजित सुर्वे यायचा बाकी आहे, अभिजित सुर्वे यायचा बाकी आहे आणि नो डाऊट गणेश काकडी यायचा बाकी आहे. हरीश पाटील सुद्धा कोपरीचे, ते देखील टीम मध्ये आहेत. त्यामुळे निश्चितच ही बॅटिंग लाईनअप मोठी आहे. मात्र सध्या या 2 आर फॅक्टर मजबूत चालतोय. एका बाजूला राजू मिश्रा, दुसऱ्या बाजूला राजेश ओगे. बॉलर नेम प्लीज. चौथं षटक चला चालू होते. चला प्लीज. वेलकम. केसरी टूर्सचे मॅनेजर, जपान टूर अलॉट झालाय. अगदी काही दिवसातच ते विमान उडणार आहे. उद्याच दुपारी. अगदी स्पर्धा देखील संपन्न पूर्ण होऊ शकत नाहीये. फुलटॉस बॉल आहे, फुलटॉस बॉल आहे. हा फटका किती दूर गेलाय, अगदी दूर गेलाय. दॅट्स अ पॉवर ऑफ राजेश ओगे. षटकार. थांबणार नाहीयेत राजेश ओगे इथे. या फुलटॉसवर हा घणाघात त्यांनी दाखवलाय. धावसंख्या 59 झाली आहे. बॉलरचं नाव यायच्या अगोदरच त्याचा कार्यक्रम केलाय. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आहे. काय कडक स्ट्रोक आहे, अफलातून. टाळ्या झाल्याच पाहिजेत. अगदी आपण बघतोय उत्तम ज्वेलर्स चौकार. नितीन ओके, गोलंदाज नितीन आहे. मात्र पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. अगदी प्रत्येक गोलंदाजाच्या पाठी लागलेत असंच आपण म्हणूया. धावसंख्या 63. मगाशी मी अंदाज वर्तवला की 75 पर्यंत पोहोचतील. आता मनसुबे काही औरच आहेत. कारण जेव्हा ड्रिंक्स ब्रेक झाली तेव्हा एक मेसेज सुद्धा गेलाय की खेळत राहा, मारत राहा आणि अगदी तोडत राहा. तीच गोष्ट पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवर आले 10 धावा या ओव्हरच्या. ऑन साइडला फटका जर आपण बघतोय अलंग द कार्पेट सरळ येतोय तो म्हणजे मिड ऑन रिजन मध्ये 1 धाव कंप्लीट होते. थ्रो अप्रतिम आहे. 1च धाव. 64 धावा. 64. व्हॉट अ पार्टनरशिप. सगळे रेकॉर्ड्स पहिल्या दिवसापासूनचे सगळे रेकॉर्ड्स अगदी मातीमोल करण्यात पहिल्याच सामन्यात यश मिळवले आहे. ते म्हणजे आई जीवदानी विरार या टीमनं. राजेश ओगे, राजू मिश्रा धमाका करतायत, अगदी धमाका करतायत. नेक्स्ट मॅच साठी कॉल हवेली पुणे डॉन 11 आणि पागदरे एकविरा स्पोर्ट्स. आलात का तुम्ही? चला आला असाल तर लवकर आमच्याशी संपर्क साधा. आपली प्लेइंग 11 ची लिस्ट लगेच रेडी करा. एवढा अजून धावा मिळणार आहेत. राजू मिश्रा करे सो कायदा असंच आपण म्हणूया. चेंडू फाईन लेग मध्ये टर्न केलाय. आलाय अजून एक उत्तम ज्वेलर चौकार. ग्रेट बॅटिंग, ग्रेट. वेल डन आर्यन, अतिशय चांगली कामगिरी. आज सकाळी चांगलं ड्रिंक घेऊन तो तिकडे गेलाय. नेक्स्ट बॉल नितीन. अजून एक मोठा लांबलचक या टुर्नामेंट मधील सगळ्यात मोठा षटकार.
राजू मिश्राच्या बॅट मधून. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ शो. काल सगळ्यात मोठी धावसंख्या आपण बघितली ती म्हणजे 79 होती, जी आगाशी संघाविरुद्धच केली होती जयू दुर्गेश 11 संघानं. मात्र इथे आता तो विक्रम देखील धोक्यात आलाय. राजेश ओगे, राजू मिश्रा बंदे में है दम. काय बॅटिंग केलंय, काय बॅटिंग केलंय. वेल प्लेड. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका आहे. इथे धाव मिळेल फक्त एक. मात्र या पार्टनरशिप साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 75 धावांची पार्टनरशिप. व्हॉट अ बॅटिंग. पंच्याहत्तर धावा अगदी 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये. वैयक्तिक धावसंख्या पाहूया. राजू मिश्रा 13 चेंडू 38 धावा नाबाद. 11 चेंडू 32 धावा नाबाद. राजेश ओगे ग्रेट बॅटिंग. श्री मोटर्स आता जर हा सामना जिंकायचा असेल तर श्री मोटर्सला अगदी फेरारी मधून प्रवास करावा लागेल त्या चेस डाऊनचा, कारण ही धावसंख्या न भूतो भविष्यती झाली आहे. आणि 4 ओव्हरसाठी आपण बघतोय बराच वेळ गेलाय. प्लीज 30 मिनिटं झाली आहेत. बॉलर नेम प्लीज. शिव येते गोलंदाजी मार्कवर. शेवटचा षटक. राजू मिश्रा पुन्हा एकदा पंचांकडून गाड घेतोय. आता तो नव्याने सुरुवात करणार आहे. त्याची 50 पाहायला मिळेल का. 13 चेंडू 38 धावा नाबाद. फुलटॉस बॉल आहे. ऑन साइडला टर्न केलाय. इथेही धावा मिळतील. आलाय उत्तम ज्वेलर्स चौकार. 14 चेंडू 42 धावा नाबाद. राजू मिश्रा ग्रेट शो. मोटरचा आगाशी पर्यंतचा जर प्रवास बघितला ना तर अगदी कांदिवली मलाड पासून हा प्रवास झालाय विरार पर्यंत. मात्र तिथून आल्यानंतर हे मैदान बघितल्यानंतर श्री सुखावला. मात्र सध्या मैदानाच्या आतमधली ती स्त्री जी एकूणच स्थिती आहे ते पाहून श्री आता नाराज असेल, कारण सध्या समोरच्या संघाने केलेले जे आक्रमण आहे ना, ही सगळ्यात मोठी धावसंख्या झाली या स्पर्धेतली आतापर्यंतची. 79 धावा विजयासाठी होत्या काल. 78 झाल्या होत्या आणि आता एक्झॅक्टली अगदी 25 चेंडू मध्ये बनवलेत 79 धावा. वेल डन आई जीवदानी विरार. वेल डन राजू मिश्रा. वेल डन राजेश ओगे. अजून फटका, चांगला फटका. चेंडू कॉर्नर रिजन मध्ये येतोय. क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव कंप्लीट होते आहे. थ्रो थोडासा वाईल्ड डिश आहे, त्यामुळे या 2 धावा कंप्लीट. काय स्टॅमिना, काय जबरदस्त समन्वय, काय कोऑर्डिनेशन आणि त्याचा मिलाप म्हणून ही 80 धावांची पार्टनरशिप. सुपर्ब, ॲब्सोल्यूट सुपर्ब. इथे अजित सुर्वे आणि ॲलन विचार करत असतील की मेरा नंबर कब आएगा. शॉर्ट बॉल आहे. कट करायचं होतं. हा वेगळा फटका वाटला. काहीतरी वेगळं करायचं होतं तिथे. कदाचित ग्लाइड करायचं होतं, दिशा दाखवायचं होतं, गली रिझन मधून चेंडू फरार करायचा होता. थोडासा प्रीमेरिटेड फटका वाटला. मात्र फुटवर्क कुठेही दिसलं नाही. बघा माहेर आले आणि त्यानंतर फुटवर्क नव्हतं. डीबीएन लाईव्ह, काय लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जात आहे. वेल डन. आणि हा डॉट बॉल कधीपासून आलाय. ओ हो, बराच वेळ झाला. अगदी बराच वेळ झालाय. इथे चेंडू हवेत आहे. हा झेल होणार का. स्वतः गोलंदाज येतोय. हो, चेंडूवर अगदी त्यांनी उडी घेतली, कारण हा झेल कठीण होता. या अजून 2 धावा फलकावर.
राजू मिश्रा या 2 धावांनी 46 वर पोहोचलाय. 17 चेंडू 46. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 2 या एकूणच इनिंगचे. 50 धावा त्याच्या पूर्ण होणार का? आणि जर झाल्या तर एक चांगलं रिसेप्शन त्याला मिळेल. मात्र जेवढे क्रीडा रसिक इथे उपस्थित झाले असतील त्यांना एकच विनंती करील की या 50 धावा वैयक्तिकरित्या पूर्ण झाल्या तर चांगल्या टाळ्या वाजवा आमच्या या 40+ क्रिकेटरसाठी. बेस्ट ऑफ लक राजू मिश्रा, बेस्ट ऑफ लक श्री मोटर्स. धाव संख्या 83, त्यामध्ये एकट्याच्या 46. शिव पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्ट बॉल आहे, शॉर्ट बॉल आहे, षटकार, युरो बॉल षटकार. राजू मिश्रा, यू ब्युटी, व्हाट अ प्लेयर. काय जबरदस्त फटकेबाजी. येस येस येस, अफलातून सेलिब्रेशन. काय शो दाखवलाय. 40+ क्रिकेटर मध्ये किती दम आहे हे पहिल्याच मॅच मध्ये दाखवलंय. वेल डन राजू मिश्रा. आगाशीचं हे मैदान नेहमी लक्षात राहील. अगदी 18 चेंडू 52 धावा नाबाद. अजूनही एक बॉल बाकी आहे. धाव संख्या 89. यावेळेला चेंडू हवेत खेळले. हा झेल होणार का? झेल कठीण आहे नो डाऊट, मात्र पकडलाय. अगदी शेवटच्या चेंडूवर ही पार्टनरशिप ब्रेक झालंय. 89 धावांची पार्टनरशिप. काय शो दाखवला राजू मिश्रानं, काय शो दाखवला राजेश ओगेनं, आणि काय शो दाखवला आई जीवदानी विरार टीमनं. ग्रेट बॅटिंग, ॲब्सोल्यूट ग्रेट बॅटिंग. वेल डन राजू, सुपर बॅटिंग. 89 धावा झाले. 90 धावांचं लक्ष श्री मोटर संघासमोर असेल. लगेच आपण पुढच्या इनिंगला सुरुवात करणार आहोत. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व क्रीडा रसिक आणि जेवढे संघ इथे उपस्थित होत आहेत त्यांना विनंती करतोय की यस आपण आल्याची नोंद करा. हवेली पुणे डॉन 11 संघ आलाय का? हवेली पुणे आलात का तुम्ही? तर दुसऱ्या बाजूला पागदरे एकविरा स्पोर्ट्स टीम आले का? या कॅप्टन टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये प्रत्येक वेळेला आम्ही टॉस करतोय, वेळ वाया घालू नका प्लीज. चला वेळ देऊया थोडंसं म्युझिकला. निश्चितच आमचा अनिकेत कोळी चांगलं म्युझिक वाजवणार. मात्र काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं. राजू मिश्रा शो पाहायला मिळाला. या पुढच्या इनिंग मध्ये आमंत्रित करूया पालघर भूषण प्रमोदजी शेडगे यांना. तोपर्यंत घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. अतिशय डिबेन लाईव्हला क्रिकेट क्लब आगाशी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. अमित भालचंद्र चुरी, उद्योजक वाणगाव, मानवता फाउंडेशन अर्थात अभिजित दिलीप सांगळे, दीपक म्हात्रे बोळिंज, स्वप्नील जगन्नाथ कवळे, हॉटेल साईदीप अर्थात संदीप वर्तक, हॉटेल ABC अर्थात मंदार गाळवणकर, सुशीला हॉस्पिटल अर्थात डॉक्टर जागरवी चोरघे, अजय भालचंद्र वर्तक, ज्योती राजेश राऊत बोळिंज, स्वप्नील जगन्नाथ कवळी, ज्योती दीपक म्हात्रे, रंजना थालेकर आणि डॉमिनिक रुमाव, नगरसेवक प्रभाग क्रमांक 12, परेश. आदरणीय सन्माननीय गणेशजी काकडसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत.
आमच्या व्यासपीठावर त्यांचं आगमन त्यांचं करूया आपण वेलकम. संदीपजी वर्तक साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय गणेशजी काकड साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. माधवजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय गणेशजी काकड साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया, ज्यांनी यंगस्टर पापडी क्रिकेट क्लबला अगदी खूप पुढे नेलं, यंगस्टरला पुढे नेलं आणि आज ही लेजंड खेळाडूंना मात्र घेऊन चालणारं असं व्यक्तिमत्व. जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा एक स्पर्धा गेल्या वर्षात आपण पाहिलं, कालच मी उल्लेख केला होता, हृदय बोलियार या लहान मुलाला जेव्हा मात्र ती स्पर्धा आपण पाहिलीत अप्रतिम, त्यावेळेला त्या स्पर्धेचा जो काही फायदा होता तो मात्र त्या मुलाला त्याच्या फॅमिलीला दिला गेला. यंदासुद्धा आपण पाहिलं तर महापौर चषक झालं आणि त्या महापौर चषकामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय नेहमीच गणेशजी काकड साहेब, मग ती रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असो किंवा त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असो, मात्र गणेशजी काकड साहेब हे नेहमीच समालोचनाला आम्हाला दाद देतात. त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आणि नेहमीच फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. एकदा जोरदार टाळ्या गणेशजी काकड साहेबांसाठी येऊ द्या आणि मी त्यांना विनंती करेन या स्पर्धेच्या निमित्ताने आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. थँक्यू प्रमोद आणि संकेत. थँक्यू प्रमोद आणि संकेत. आणि आगाशी बोललं म्हणजे आम्ही संदीप, स्वप्नील बिप्रील सगळे लहानपणाचे, आता जे सगळे यंगस्टर आहेत ते सगळे लहान लहान होते. आम्ही तिथे आता दादा दादा हाक मारतात सगळे. सगळ्यांचं मेन म्हणजे मनाभरून कौतुक करतो. टुर्नामेंट ठेवणं म्हणजे खायचं काम नसते. खूप छान टुर्नामेंट. सगळेजण बोलतात अरे ग्राउंड बघितलं, आम्हाला खेळायला खूप मजा आली. ग्राउंड बघितल्यानंतर नवीन जे येतात त्यांना खूप बरं वाटलं ग्राउंड बघून. श्रीकांत मला बोला अरे खूप छान ग्राउंड आहे, जो अपोजिट आहे आता बॅटिंग करतोय तो. तर प्रमोद आणि संकेत हे आमचे लहानपणापासूनचे मित्र आहेत, जे कॉमेंट्रीला आहेत. त्यांना खूप छान कॉमेंट्री करतात, खूप छान ऑर्गनायझर आहे. संदीप आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. गणेश काकड सरांचं मनोगत आपण ऐकलं. थोडक्यात बोलतात परंतु स्वीट अँड स्मार्ट वर्ड्स आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. श्रीकांत एका साईडला आपण पाहतायत. पहिल्याच बॉलवर जर आपण पाहिलं तर अतिशय चांगला दमदार फटका आपण पाहू शकलात. सध्या आजचा तिसरा दिवस, पहिला दिवस आपण पाहिला तर अप्रतिम चांगला फटका, गुडघ्यावर बॅलन्स करत सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलंय. आमच्या लाडक्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी वन बाउन्स ओर दी रोप, खणखणीत उत्तम दर्जाचा उत्तम ज्वेलर्स चौकार. गुड शॉट चारण. मात्र या वेळेला आपण पाहतायत काउंटर अटॅक जरूर केला गेलाय. टीट फॉर टॅट केतनच्या बॅटमधून क्लास दाखवलाय. पहिल्या बॉलवर आपण पाहिला तर केतनच्या बॅटमधून षटकार आला, दुसऱ्या बॉलवर चौकार येतोय. चांगली बॅटिंग करत असताना सध्या आपण पाहतायत केतन मॅग्निफिसंट शॉट. MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित आपण पाहतायत. आजचा हा सलग तिसरा दिवस या स्पर्धेचा. पहिल्या दिवसात आपण वन डे फिनिश वाडवळ समाज बांधवांना प्राधान्य दिलं गेलं होतं. त्यांचा क्लास तो आपण पाहिलात. पहिल्या दिवसामध्ये 19 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आज 21 तारखेचा दिवस. 40+ क्रिकेट. अगदी पुढील मॅच हवेली पुणे डॉन 11 पागदरे एकविरा स्पोर्ट्स या दोन टीमच्या दरम्यान पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सला मी विनंती करेन कॅप्टन लगेच आपण जॉईंट व्हायचं आहे. टॉस बॉक्समध्ये वेळेची दिरंगाई न करताना अभिजित सुर्वे पुन्हा एकदा मॅन फ्रॉम निर्मळ, ब्रँड आहे निर्मळचा. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वा काय फटका खेळलाय, तंत्रशुद्ध फटका, तंतोतंत कसा असावा याचं केतनने मात्र यावेळेला जरूर आपण पाहतायत फॉर एक्झाम्पल दिलंय. पुन्हा एकदा उत्तम ज्वेलर चौकार. गुड बॅटिंग, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय केतन. 4 रन. होता जणू काही ग्लेन मॅग्राथने टाकलेला बॉल आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी मारलेला तो खणखणीत स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार. असंच काही समीकरण मात्र डोळ्यासमोर आलं.
चांगला फटका खेळला होता. या 4 रनने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 14. 3 बॉल 14 रन. काय बॅटिंग सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग सध्या होत असताना टार्गेट सेट केले 90 धावांचं. केतन म्हणतायत 90 धावा जरी असल्या तरी सुद्धा आम्ही हार मानणाऱ्यांपैकी नाहीये, कारण असे मात्र कित्येक आम्ही पल्ले पार केलेत. घाट घाट का पाणी प्यायलेले आहेत आणि त्यामुळे मात्र इथे 3 बॉलवर चांगली बॅटिंग करत असताना परफेक्ट टेक्निकली साऊंड यावेळेला पाहायला मिळतं मिस्टर केतनच्या बॅटमधून. अभिजित सुर्वे नो डाऊट अबाउट इट. विकेट टेकर गोलंदाज. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. हरीश पाटील क्लोज कीपर आहे सध्या स्टोम्सला चिकटून. चांगली विकेट किपिंग नेहमीच पाहायला मिळते. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या टीममधून खेळत असताना एक गाव एक फॉर्मॅटला भरपूर पुढे घेऊन गेले आणि एक उत्तम दर्जाचे कॅप्टन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, एक ॲज अ बॅटर, ॲज अ कॅप्टन, ॲज अ विकेट किपर, या 3 रोलमध्ये नेहमीच चर्चेत राहिले. जसं राजेश ओगेर यांना आपण पाहिलं, जादूगर या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं या गोलंदाजाला, फलंदाजाला. यावेळेला शॉटऑन पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला फार वेगाने. राजेश ओगे ज्याचा नुकताच मी उल्लेख केला त्याच्याचकडे बॉल निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 2 रन्स मिळतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. आदेश पाटील यावेळेला माहिती देत असताना करण मांगेला सध्या 2 स्कोरर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. संघाची धावसंख्या 16 धावा. सुरुवात चांगली झाली, नो डाऊट अबाउट इट. 89 धावांचा पाठलाग करताना मात्र यावेळेला खांदे झुकलेले नाही आहेत. केतन सांगतायत आम्ही सुद्धा या वेळेला तेवढाच चांगला लढा देण्याचा प्रयत्न करू, तेवढी झुंज देऊ. आज आई जीवदानी विराट टीममध्ये प्रताप भोईरला सुद्धा आपण पाहतायत. एक फिरकीचा जादूगार, टिवरीचा ब्रँड. गेली अनेक वर्ष या खेळाडूने सुद्धा मात्र टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत. चांगला फटका आणि ज्याचा उल्लेख केला प्रताप भोईरचा त्याच्याचकडे मात्र बॉल निघून जातोय, विसावला गेलाय आणि फलंदाज बाद होताना केतनच्या खेळीला पूर्ण विराम. फर्स्ट विकेट डाऊन. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहिला तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. पहा चांगली फिटनेस आतापर्यंत आणि राजू मिश्रांनी जी बॅटिंग केली ना ती अप्रतिम पाहायला मिळाली. फिटनेस, फोकस, फॉर्म. फक्त वय हा फक्त आकडा आहे, परंतु हा प्रवास जो आहे ना तो क्रिकेटच्या आवडीचा प्रवास पाहायला मिळतो आणि त्यामुळे जरी वय वाढलं परंतु स्वप्न काही थांबत नाहीत. वय फक्त आकडा आहे. एज इज जस्ट अ नंबर. यावेळेला ऑन साईडला श्रीचा फटका अप्रतिम पिकअप शॉट आहे आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलंय. काही इंचांवर बॉल पाठीमागे राहिला. चौकार. खेळाडू कक्षेला सलामी देणारा खणखणीत उत्तम ज्वेलर चौकार. गुड शॉट बाय श्री.
आणि अनिकेत कोळी अशी एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते डीजे ऑपरेटिंग करत असताना. जरा बॅटर्सचं नाव सांगतील तर फार बरं होईल. एखादा एक्स्ट्रा खेळाडू आला तर कॉमेंट्री बॉक्समध्ये बरं होईल. सध्या ॲलन डोटी यांना सुद्धा आपण पाहत आहेत, ब्रँड ऑफ निर्मळ. गेली काही वर्ष आपण पाहिलं तर ॲलन डोटीची फिटनेस अप्रतिम पाहायला मिळते. उंच सकल बांध्याचा महेश, लेफ्ट हँड बॅटर महेशला आपण पाहत आहेत. ॲलन डोट्टीचा मला एक तो झेल अजूनपर्यंत आठवतो. शुरपारक मैदान आज ते हिरवळ मैदान झालंय. नालासोपारा पोलीस स्टेशन आणि नाईटची स्पर्धा बहुजन विकास आघाडीची, आणि काय तो झेल टिपला होता एका हातात. तो अजूनपर्यंत माझ्या डोळ्यात सळसळताना पाहायला मिळतो. तोच खेळाडू अगदी समोर आहे मेडॉनचा, तो ॲलन डोट्टीला आपण पाहत आहेत. तो झेल अजूनपर्यंत मी विसरणार नाही. एका हाताने जवळजवळ 2 ते 3 फूट उंच उडी मारून मात्र जबरदस्त झेल टिपला होता. आणि जीवचंद्रमध्ये मारलेले षटकार सुद्धा कोण विसरेल. सध्या मात्र आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट. चला घाई करा, जरा वेळ दौडू नका. चला नेक्स्ट मॅचचा टॉस हवेली पुणे डॉन 11. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज लवकरात लवकर या, अन्यथा ना इलाज असतो. तुम्हाला 4 षटकांचे सामने खेळायला मिळतील, मग कमिटीला तुम्ही दोष देऊ नका. नो एक्सक्यूज. कारण घड्याळाचा काटा कोणासाठी थांबणार नाहीये. ज्याने घड्याळाचा शोध लावला असा महान संशोधक पीटर हेनलिन, हा जर्मनीचा संशोधक, त्याच्यासाठी वेळ थांबू शकला नाही तर आपणासाठी काय थांबेल. त्यामुळे मी वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. 22 बॉल आणि 70 रनची आवश्यकता आहे. खूप वेळ दवडला गेलाय. मिलरॉय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना. रबर बॉल क्रिकेट सुद्धा हेच खेळाडू चांगले खेळतात. चांगला बॉल होता, लो फुल टॉस बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर ॲलन डोटी. पण नुकताच ज्याचा उल्लेख केला त्याच मात्र फिल्डरकडे बॉल येत असताना पाहायला मिळतो. तर योगच भेटीचा आहे. सध्या आपण पाहत आहेत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचले गेले. 21 लॉस ऑफ 1 विकेट. मिलरॉय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना. लेफ्ट हँड बॅटर मिस्टर महेश. आज खालिद सर यांना आपण पाहत नाही आहेत. त्यांना ईद मुबारक असेल ती मात्र शंका नाही आहे. 2 दिवस त्यांनी खूप चांगली पंचांची भूमिका साकारली. आज जयप्रकाश घरत, त्यानंतर परशुराम अर्थातच गंभीर यांना आपण पाहत आहेत. आज गंगाधर यांना सुद्धा आपण पाहू शकाल. पंचांकडे दाद आणि यस ॲब्सोल्युटली प्लम फलंदाज बाद होताना पहा. नवतरुण खेळाडूंनी मात्र हे शिकलं पाहिजे. महेश यांनी जरा सुद्धा मात्र आशाभूत नजरेने पाहिलं नाही की माझ्या बॅटला मात्र यावेळेला स्पर्श झालाय, की मात्र इथे मात्र यावेळेला आउटसाइड द लेग स्टंप आहे, मिसिंग द लाईन आहे. हे काही मात्र कारणं सांगितले नाहीत. म्हणून 40+ क्रिकेट पाहताना काहीतरी मात्र नोट केलं पाहिजे तुम्ही. फक्त पाहणं हे सोपं आहे, परंतु ते प्रॅक्टिकली आपल्या अंगीकृत आणणं हे सुद्धा तेवढंच डिफिकल्ट असतं. परंतु ते सोपं करून घ्या. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असताना खूप महत्त्वाच्या मायने राखतात क्रिकेटच्या खेळामध्ये. फलंदाज बाद महेश, बॅक टू द डगआउट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. चांगली गोलंदाजी, 21 धावा फलकावर. बॅटर मैदानाच्या आतमध्ये, तिथूनच नावं सांगा जरा खेळाडू कक्षांमधून. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चांगला फटका तर आहे. फसलेत अभिजित सुर्वे येत आहेत, परंतु मात्र यावेळेला हा झेल घेऊ शकले नाही आहेत. सुमित यांना आपण पाहू शकाल. 2 रन्स सुमित यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर जवळजवळ 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 90 धावांचं पाठलाग करत असताना या सकाळच्या सत्रामध्ये MCC क्रिकेट क्लब आगाशीचे संपूर्ण जे आपण पाहताय सदस्य आहे आणि खऱ्या अर्थानं हा परिवार आहे.
या परिवारातील प्रत्येक सदस्यांना मानाचा मुजरा असेल. चांगला बॉल डिलिव्हर केला मिलरॉयने आणि तेवढीच चांगली उत्तम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. थ्री रन्स. पागदरे एकविरा स्पोर्ट्स टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. मी विनंती करेन महेशजी पागदरे साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. पोलीस दलात कार्यरत असलेले एक चांगलं व्यक्तिमत्व. नेहमीच त्यांची स्पर्धा आपण पाहिली तर 15 ऑगस्टच्या निमित्ताने सुरुची बीच हे मैदान बुक असतं 2 दिवस. त्यांच्या वडिलांच्या नावाने ती स्पर्धा मात्र आपण पाहिली तर भरवली जाते. चांगली मोठी स्पर्धा असते. या वेळेला आपण पाहिलं तर स्विच हिटचा फटका श्रीच्या बॅटमधून एक खणखणीत उत्तम ज्वेलर्स चौकार गुड शॉट 4 रन. $40+ क्रिकेट सध्या आपण अनुभवतायत. प्रत्येक बॉल मात्र या $40+ खेळाडूंची कहाणी सांगत असते. या वेळेला आपण पाहिली ती पहिल्या डावामध्ये कहाणी काय होती तर राजू मिश्राचं ते अर्धशतक. कूल अँड काल्म अशा पद्धतीने बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला. संयम काय असतो, आक्रमकता काय असते. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. तो संयम तुम्हाला स्वीकारावा लागतो. तो संयम पहा अमोल मुजुमदार सरांकडे. मात्र स्वप्न पाहिलं होतं एक भारतीय खेळाडू म्हणून, परंतु ते स्वप्न मात्र त्यानंतरचं आपल्याला पाहायला मिळालं. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद मात्र विश्वचषक हाती घेतला आणि अमोल मुजुमदार सरांच्या मात्र डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. हा संयम आहे आणि त्यामुळे मात्र संयम तुम्हाला बाळगावा लागतो. सबर का फल मीठा होता आहे असं म्हटलं जातं. प्रयत्न करत राहा, कारण पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. आपण प्रयत्न करत राहा, आपल्याला सुद्धा यश आपोआप मिळत राहील. या वेळेला चांगला फटका आहे. प्रताप भोईर पुढे सरसावले परंतु त्याला बीट केलं आणि सरळ बॉलने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. उत्तम ज्वेलर्स चौकार सुमितच्या बॅटमधून 4 रन आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर श्री मोटर्स गोपी 11 टीम जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. इथे मात्र फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. स्वतःवर थोडंसं नियंत्रण नव्हतं आणि ते नियंत्रण खालावलं. चौकार तर आला परंतु या वेळेला स्वयंचित हिट विकेट ही गोलंदाजाच्या खात्यामध्ये मिळेल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. गॅटिंगला मिळेल विकेट. गॉन. चे प्रोप्रायटर सागरजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण सन्मानानं व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सतीश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला हवेली डॉन पुणे हा संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळेल. सगळं तू काय करतो कोणती आलाय क्रिकेट हरवू क्रिकेट जगवू क्रिकेट. स्वागतम सुस्वागतम. MCC क्रिकेट क्लब आगाशी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी
ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. अमित भालचंद्र चुरी, उद्योजक, वाणगाव. मानवता फाउंडेशन अर्थात अभिजित दिलीप सांगळे, दीपक म्हात्रे, बोळी. थँक्यू. वेलकम बॅक. गॅटिंग मानकरला सध्या आपण पाहतात एक स्पेशल खेळाडू, लेफ्ट आर्म गोल्डन इरा, एक परफेक्ट ऑलराऊंडर व टीममधून सातत्याने एक गवेक फॉर्मॅट खेळतो आणि एक मोटरसायकल ज्याच्या नावावर जुचंद्र या स्पर्धेमध्ये आपण पाहिले असेल तोच खेळाडू सध्या गॅटिंग मानकरला आपण पाहू शकतायत. नितीन जंगम नित्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. काल संदीप खरवत यांचा संघ मात्र पुढे आला, त्यांना सुद्धा अभिनंदन असेल आणि वेलकम असेल संदीपजी खरवत. त्यानंतर जगदीशजी कोळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते उपस्थित होत आहेत. आज पागदरे या टीममधून खेळताना पाहायला मिळतील. विशाल कोळी असतील, शैलेंद्र घोडेकर असतील, महेश पागदरे असतील, सागर राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला, वेळ फार दवडला जातो, 1 तासच्या वर झालेला आहे या मॅचला. त्यामुळेच आम्ही सांगत होतो की 4-4 षटकांचे सामने खेळवले जाणार आहेत, कारण आजच्या दिवसामध्ये तेवढं 5-5 षटकांचे शक्य नाही आहेत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण पाहतायत स्पॅझिओ इंटेरियरचे प्रोप्रायटर आदरणीय सागरजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं करूया आपण वेलकम. सध्या मात्र यावेळेला 12 बॉल आणि 60 रन, प्रत्येक षटकामागे 30 रनची आवश्यकता आहे. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट खूप मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय. चार्ल्स गावद्या यांना सुद्धा आपण पाहतायत आजच्या दिवसामध्ये. महेशजी पागदरे साहेब या पण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे, आपलं सहर्ष स्वागत या क्रीडानगरीमध्ये. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आज. 40+ अगदी थोड्याच वेळात हवेली पुणे डॉन 11 हा संघसुद्धा मोठं अंतर कापून येथे उपस्थित राहताना पाहायला मिळेल. डॉन स्वतः एक पोलीस दलात कार्यरत आहेत, चांगले खेळाडू आहेत आणि जेव्हा नायगावमध्ये स्पर्धा झाली त्यावेळेला आपण पाहिलं असेल 5 बॉलवर 5 षटकार आले, परंतु शेवटच्या बॉलवर सन्मान दिला त्या गोलंदाजाला. ही त्यांची खासियत राहिली होती. हवेली पुणे डॉन या संघाची चांगला बॉल पाहायला मिळतो टप्पा अचूक पद्धतीने आणि तेवढाच वेग. म्हणूनच हा गोलंदाज प्रथमतः जेव्हा एकगावेक फॉर्मॅटमध्ये आला तेव्हा लेग ब्रेक गोलंदाजी करत होता. त्यानंतर स्वतःमध्ये त्याने इम्प्रूव्हमेंट केलं, नाही मला लेग ब्रेक गोलंदाजी नाही करायची आहे. लेग ब्रेकवर भरपूर मात्र त्याने विकेट घेतले. 5 बॉल 5 विकेट मी समालोचन करताना पाहिलेत आणि त्यामुळे मी त्याला जादूगर या नावाने जास्तीत जास्त फेम पाहायला मिळाला. हा खेळाडू यावेळेला सरळ बॅटचा वापर केला आहे आणि अभिजित सुर्वे कोणतीही मिस्टेक करणार नाही आहे आणि क्या बात आहे. अगोदर खूप काही लगोरी वगैरे खेळलेले आहेत लहानपणी, तेव्हा मोबाईल नव्हते आणि त्याचमुळे मात्र हे जुने खेळाडू आहेत ना ते मात्र खूप काही गोट्या खेळलेल्या आहेत, लगोरी खेळलेल्या आहेत. जे बालपणीचे जे खेळ आहेत ते आता मात्र कोणीच खेळू शकणार नाही. त्यामुळे सध्या मोबाईलमध्ये व्यस्त असताना जी अपकमिंग यंग पिढी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे त्यांची बोटं जी आहेत ते व्यवस्थित चालत नाही, परफेक्ट थ्रू जात नाही आणि त्यामुळे मात्र कुठेतरी आपण पाहतो की संघ थोडासा कधी कधी रनआउटच्या स्वरूपात बॅकफुटला सुद्धा जाताना पाहायला मिळतो. हे आपण सातत्याने पाहिलं. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. वैभव पाटील आणि अनिकेत कोळीकडे जाऊया. एकूण झाले 2-10 बॉल आहेत आणि 60 रन. मात्र एकतर्फी सामना झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने ऑन साईडला प्रवीणचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गॅटिंग मानकर पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय.
चांगली फेकी होईल तत्पूर्वी मात्र सिंगल मिळेल. काय बॅटिंग केली पहिल्या इनिंगमध्ये. एंटरटेनमेंट षटकार चौकारांचा पाडा बोलला. षटकार चौकार मात्र गोलंदाजच खऱ्या अर्थानं पाऊसच पाडला होता षटकार चौकारांचा आणि त्यामध्ये गोलंदाज भिजले होते असंच म्हणायला हरकत नाही आहे. अशा प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. राजू मिश्राच्या बॅटमधून धावांचा वेग वाढला. 89पर्यंत मजल मारली. सुरुवात चांगली झाली होती केतनच्या बॅटमधून कारण 3 बॉलवर 14 आल्या होत्या. त्यानंतर 4थ्या बॉलवर 16 रन एकंदरीत आपण पाहिला आणि त्यानंतर जी विकेट मिळाली ना केतन बाद झाल्यानंतर जो धावांचा वेग होता तो कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून पूर्णपणे आता 7 बॉलमध्ये 56 म्हणजेच संपूर्ण आता सामना झुकलेला आहे. तर जवळजवळ आपण पाहू शकता इथं संघ आई जीवदानी विरार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. हुक केलंय फिल्डर त्या ठिकाणी राजू मिश्रा स्वतः येत आहेत फाईन लेगला. 1 रन मिळेल. फक्त एकच धाब्यावर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 35 धावा 35 विजयासाठी 6 बॉल आणि 55 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 6 बॉल 55. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. कुमार उवर, सागर चौधरी, निशांत नाईक, सागर पाटील, विजय रेस्टॉरंट्स अर्थात अमित चुरी, प्रीत विवेक म्हात्रे, डॉक्टर प्रशांत पाटील विरार, एम फिदा हुसेन, राईट क्लिक अर्थात दीपेश उबरतक, नील कवळी, क्लासिक. यावेळेला हा बॉल आपण पाहिला तर ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना संघाची धावसंख्या लेग बायच्या स्वरूपाने 1 रनने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल 36 या धावसंख्येवर. 36 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. आज क्रिकेटला आलेलं ग्लॅमर परंतु आज लेजंड खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी बरेच प्रेक्षक वर्ग आतुरले होते आणि काही प्रेक्षक वर्ग जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. उद्याच्या दिवसात आमच्या संपूर्ण प्रेक्षक वर्गांना खेळ पाहायला मिळेल तो ओपनचं क्रिकेट आपण पाहू शकणार आहोत. ते उद्याच्या दिवसामध्ये बरेच टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. ऑन साईडला चांगला फटका ॲलन डोटी पुढे सरसावेल आणि सेफ हँड फलंदाज बाद. सतीश बॅक टू द डगआउट. वर्तक नितीन यावेळेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. सध्या प्रीत आम्हाला सध्या माहिती देत असताना पाहायला मिळत आहेत या संघाची. श्री मोटर्स गोपी 11 इथून बॉलला पाठीमागे निघून जाईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते संतोष यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर. चला हवेली पुणे डॉन 11 चला लगेच टॉस करण्यासाठी या. वेळेची दिरंगाई करताना हुकचा फटका आणि सरळ 4 धावा बुक केलेत. उशीर झालाय परंतु धावा आता सध्या येत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. अजून सुद्धा 50 रनची आवश्यकता. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय आई जीवदानी विरार या संघाच्या बाजूने. अंडरस्टँडिंग बॅटिंग बॉलिंग राजेश योगीच्या माध्यमातून आपण पाहिलीत. काल करण निजाईचं एक अर्धशतक पाहायला मिळालं आणि आजच्या दिवसात या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक पाहायला मिळतं. हुक केलंय आणि फाईन लेगला क्लिअर करणारा हा युरो पॉवर षटकार 6 धावा. नका श्रीकांत आपटेकर श्री अँड कंपनी या स्पर्धेचा आपण रूल्स पाहतोय. आपले मैत्रीपूर्ण संबंध जोपासलेच पाहिजेत या क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यामुळे श्री आणि संपूर्ण ऑल टीमला मी विनंती करेन की आपण रांगेमध्ये जाऊन लाईनअपमध्ये जाऊन आपण शेक हँड करायचं आहे.
आणि शेक हँड केल्यानंतर लगेच श्रीकांत अपटीकर आपण व्यासपीठावर या, आपला सन्मान चिन्ह देऊन करण्यात येईल. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट राजू मिश्रा ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 52 रन, शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली, मात्र 52 धावांची एक झंझावती आणि झुंजार खेळ केली. 19 बॉल फेस करत असताना त्यामध्ये 6 चौकार आणि 3 षटकार. क्लासिकल बॅटिंग. चला श्रीकांत अपटेकर आपण या. चला हवेली पुणे डॉन 11 टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेच या. चला डॉन स्वतः येत आहेत या ठिकाणी वेळेची दिरंगाई न करताना. कारण ओपनिंग जी मॅच होती त्यामुळे